मराठी भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईत बाल मराठी संमेलन सुरू। मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे भव्य बाल मराठी संमेलन सुरू झाले आहे। संमेलनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिडको प्रदर्शन केंद्र अशी शोभायात्रा काढण्यात आली। स्वर्गीय दिबा पाटील मुख्य मंच आणि डॉक्टर जयंत नारळीकर उपमंच असे दोन स्वतंत्र मंच उभारले आहेत। मुलांसाठी साहित्यिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पहिल्या दिवशी बालनाट्य, परिसंवाद, नाट्यप्रयोग तसेच कवी संदीप खरे आणि गीतकार सलील कुलकर्णी यांच्या अग्गोबाई डग्गोबाई या विशेष कार्यक्रमाची रूपरेषा आहे। संत साहित्य, क्रीडा, बालकवी संमेलन, मुलींची सुरक्षितता यांसारख्या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले असून सांगता समारंभात अभिनेता स्वप्नील जोशी आणि विविध मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे। बाल मराठी संमेलन हे पहिल्यांदाच आपल्या नवी मुंबईत होत आहे। त्याचा मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो, कारण आज काळाची गरज आहे। मराठी भाषा जरी आपली मातृभाषा असली तरी आज मुलांचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून होतं आणि कुठेतरी मराठी भाषा लोप पावत चालली। आणि आपल्या या मराठी भाषेला जर आता अभिजित भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे तर नक्कीच लहान मुलांपासून तर ज्येष्ठापर्यंत सगळ्यांना त्या मराठी भाषेचं मोठेपणा माहीत असायला हवं। आपल्या संतांची वाणी, शाहिरांचे पोवाडे, साहित्यकारांचे विचार ह्याच्यातून मराठी भाषेला समाजाला नेहमीच नवीन दिशा दिलेली आहे। आणि अशा या मराठी भाषेचा मोठेपणा लहान मुलांमध्ये आत्ताच रुजवला तर नक्कीच भविष्यात ते मराठी भाषेचं जतन करतील आणि ही मराठी भाषा आपली नेहमीच अविरत अशीच जिवंत राहील। मराठी भाषा विभागामार्फत गेल्या वर्षभरामध्ये खूपच नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ जिल्हा पातळीवरती घ्यायचं जिल्हा साहित्य संमेलन, त्याचप्रमाणे बाल साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन आणि महिला संमेलन। यातलं बाल संमेलन याची सुरुवात आज वाशी येथे नवी मुंबईत सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होते आहे। यामागची भूमिका मराठी भाषा विभागाची अशी आहे की विविध घटकांमध्ये साहित्याबद्दल, भाषेबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल प्रेम वाढीस लागावं, त्याच्याबद्दलचा अभिमान जागृत व्हावा, या दृष्टिकोनातून हे खास बालांसाठीचं बालसंमेलन आपण आयोजित केलेलं आहे। हे पहिलंच राज्य पातळीवरील संमेलन आहे आणि असंच संमेलन दरवर्षी होत राहणार आहे, कारण बालसंमेलन भरवण्याचं हे धोरण मराठी भाषा विभागाने आता अंगीकारलेलं आहे। या संमेलनामध्ये विविध वयोगटातल्या, बाल वयोगटातल्या मुलांना अतिशय आवडेल अशा पद्धतीचे काही उपक्रम आम्ही आखलेले आहेत। सुंदर असे स्टॉल्स आहेत, मुलांसाठी खेळ आहेत, मुलांसाठी शोभायात्रा आत्ताच संपन्न झालेली आहे, त्याचबरोबर बालनाट्य आहे आणि याच प्रमाणे बालांच्या बद्दलच्या साहित्याची चर्चा ही सुद्धा या संमेलनात होणार आहे। मला असं वाटतं की मराठी भाषा विभागाने अतिशय उत्साहाने आखलेल्या उपक्रमाला बालकांच्या पालकांचा आणि सगळ्या समाजाचाच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। यावेळी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।